विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. एका मिनिटात सांगतो वायवा सीरीज बद्दल. वायवा सीरीजचा 16 व्हिडिओ आहे, 16वा व्हिडिओ आहे, 15 व्हिडिओ ऑलरेडी झालेत. काय हा प्रकार आहे एक्सप्लेन करतो, की इथं मी एका वायवामध्ये टिपिकल एक पॉइंट घेतोय, की असे पॉइंट की ज्याच्यावरती सीईटी गॅरंटेड क्वेश्चन्स आहेत आणि ज्याचं उत्तर आपण 3 सेकंद, 4 सेकंद, 5 सेकंदात देऊ शकतोय. मी तुम्हाला सांगतो, मग असे जर 70-80 टाइप जर आपण कव्हर केले, तर केमिस्ट्रीचा पेपर अतिशय कमी वेळेत कंप्लीट होणार आणि क्लिअरली हे कोणत्या टाइपचे क्वेश्चन्स आहेत माहिती आहे का? हे अगदी वेगळे क्वेश्चन्स आहेत, की म्हणजे एकदम ईझी, एकदम ईझी. पण मुलांना जमत नाही, जमत नाही. मी तुम्हाला विचारतो ना डायरेक्टली क्वेश्चन, तुम्ही मला सांगा, ओके, सल्फर ट्रायऑक्साइड करताना कॅटलिस्ट कुठला वापरतात? दुसरा प्रश्न आहे, की कॅटलिस्ट म्हणून वापरतात कोण? कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे, सल्फर डायऑक्साइड इंडस्ट्रीमध्ये ऑब्टेन कसं करतायत? म्हणजे मी तुम्हाला सांगू का, हे जे प्रश्न आहेत, हे सगळ्यांची उत्तरं अतिशय सोपी आहेत. अतिशय सोपे आहेत. मग मी वायवा सीरीजमध्ये काय करतोय, जे परीक्षेत रिपीट होणारे क्वेश्चन्स आहेत, सारखे विचारले जातात असे क्वेश्चन्स आहेत, ते मी घेतोय आणि ज्याची उत्तरं एकदा दोनदा रिवाइज केली, की पक्की तुमच्या लक्षात राहणार आहेत. मग चला सुरुवात करूया. इथं बघा, ही जी आहे ना ती कॉन्टॅक्ट प्रोसेस आहे. कॉन्टॅक्ट प्रोसेस आणि पुस्तकातलं अख्खं पेज ना, मी 4 असे वेगवेगळे पॉइंट्स इथं मी घेतलेत. स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, स्टेप 4. स्टेप 1 मध्ये मला सल्फर डायऑक्साइड पाहिजे. ओके. मग ऑब्व्हियसली कंबशन ऑफ सल्फर केलं की सल्फर डायऑक्साइड तयार होतंय ना. इंडस्ट्रियली मला ना इथं आयर्न पायराइट यूज करावं लागेल. आयर्न पायराइट हे लक्षात घ्या. बरं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला काय एक्सप्लेन करतोय बघा, की पहिली स्टेप 1 काय मला पाहिजे? सल्फर डायऑक्साइड. पण जर मी आयर्न पायराइट घेतलं, FeS2 ऑक्सिडेशन करा, Fe2O3 तयार होतंय. Fe2O3 आणि सल्फर डायऑक्साइड पाहिजेच मला. काय फॉर्म्युला रे? FeS2. बरं लक्षात काय ठेवायचंय? FeS2. ओके. तयार काय होतंय? Fe2O3. या रिएक्शन मध्ये हेच 2 पॉइंट इम्पोर्टंट आहेत. ओके. आयर्न पायराइट Fe2O3. का? सांगतो. ते ऑक्सिजन तर लागणारच आहे आणि सल्फर डायऑक्साइड तर तयार करायचंच आहे ना. सल्फर डायऑक्साइड तर तयार करायचंच आहे. चला बॅलन्स करूया आपण. बॅलन्स करूया. Fe2 आहे. चला ह्याला मी 2 न मल्टिप्लाय करतो. सल्फर 4 झाले. चला मी याला 4 न मल्टिप्लाय करतो. समजून घ्या, लक्षात घ्या. मी रिएक्शन तुम्हाला सोडवून दाखवायला लागलोय. बोर्डसाठी पण ते उपयोगीच आहे. कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये रिएक्शन. आता ऑक्सिजन विचार करा. इथं बघा हे 4 2 जा 8 आणि 8 आणि 3 11 आहेत. ऑड नंबर आहे. मग मी याला 11/2 न मल्टिप्लाय करतो. अरे पण 11/2 हे थर्मोडायनामिक्समध्ये चालेल. आपल्याला इथं नाही चालणार. मग मी हे अपॉन 2 नकोय. प्रत्येकाला 2 न मल्टिप्लाय करा. मग इथं 4 येईल. FeS2. 2 ला 2 कॅन्सल. 11O2. इथं ट्वाइस Fe2O3. इथं 8SO2. आता रिएक्शन बॅलन्स आहे का बघा. 4, 11, 2, 8. 4, 11, 2, 8. मग आता तुमच्या डोक्यात आलं का? किती सोपं होतं. मी काय केलं? मेन सांगतो. FeS2 लागणार आहे. Fe2O3 तयार होणार हे पहिलं लक्षात आलं, की O2 लागणार आहे. चाललंय कशासाठी? सल्फर डायऑक्साइडसाठी ना. आणि तुमच्या लक्षात आलं का? मी ऑक्सिजन सोडून बाकीच्यांना बॅलन्स केलं. मला इथं Fe2 दिसलं, ट्वाइस न मल्टिप्लाय केलं. सल्फर 4 इथं 4 न मल्टिप्लाय केलं. प्रत्येकाला पुन्हा मी 2 न मल्टिप्लाय केलं. अशा रीतीनं स्टेप 1 माझी कंप्लीट झाली. मग कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये स्टेप 1 वरती प्रश्न येणार का? येणार ना. जाऊया की डायरेक्टली प्रश्नाकडे जाऊया. डायरेक्टली प्रश्नाकडे जाऊया. आयडेंटिफाय द मेथड यूज्ड टू ऑब्टेन सल्फर डायऑक्साइड. बर्निंग सल्फर इन एअर होतं की इंडस्ट्रीमध्ये पाहिजे. इंडस्ट्रीमध्ये पाहिजे. त्यामुळे ही मेथड नाही चालणार. बरं बाकीचं सगळं सल्फर सल्फाइड तर मी यूज नव्हतं केलं. सोडियम सल्फाइड यूज केलं नव्हतं. पायराइट केलं होतं का यूज? पायराइट केलं होतं का? तर पायराइट केलं होतं. म्हणजे तुम्हाला ना असं करायचा अभ्यास लक्षात घ्या. म्हणजे वायवा सीरीज ना इतकी बेस्ट आहे ना लक्षात घ्या. म्हणजे पहा बोर्डसाठी कॉन्ट्रॅक्ट प्रोसेस सगळे करतात. पण वायवामध्ये मी काय करतोय, कसे प्रश्न सीईटीत आलेत ते पण तुम्हाला सांगतोय ना. तर दुसरा मोस्ट इम्पोर्टंट दुसरी स्टेप, की तुम्हाला आता पहिल्या स्टेपमध्ये काय केलं तुम्ही सल्फर डायऑक्साइड ऑब्टेन केलं. दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला सल्फर डायला सल्फर ट्रायऑक्साइडमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे आणि हे करण्यासाठी प्लॅटिनाइज्ड एस्बेस्टॉस शीट वापरली जाते. काय वापरलं जातंय? प्लॅटिनाइज्ड एस्बेस्टॉस शीट. जरा दाखवायचं आहे मला पुस्तकात. इथं बघा हा टॉपिक वेगळा आहे बरं का लक्षात घ्या. ट्रान्झिशन इन ट्रान्झिशन एलिमेंटमध्ये डी आणि एफ ब्लॉकमधलं आहे. इन द कॉन्टॅक्ट प्रोसेस जरा मोठं करतो मी तुम्हाला दिसेल. दिसतंय का बघा व्यवस्थित?
In the contact process of industrial production of sulfuric acid, sulfur dioxide and oxygen from the air react reversibly over a solid catalyst of platinized asbestos. प्लॅटिनाइज्ड asbestos म्हणजे प्लॅटिनम आला का मेटल? व्हॅनेडियम पेंटॉक्साइड आलं की नाही लक्षात घ्या. मग आता मी तुम्हाला दाखवतो डायरेक्टली प्रश्नाकडेच नेतो ना. हाच आहे का रे प्रश्न? ओके. नाही थांबा, थांब. हां. Which from the following metal is a catalyst in the manufacture of sulfur acid by contact process? मग तिथं उत्तर आहे प्लॅटिनम. ओके. कोबाल्टचा काही प्रश्नच नाहीये. निकेल, आयर्न नाहीये. प्लॅटिनम आहे. मी दिलंय बघा प्लॅटिनम इथं. पण व्हॅनेडियम पेंटॉक्साइड हा सुद्धा कॅटलिस्ट आहे V2O5. पण थांबा ना, मला अजून जरा क्वेश्चन्स दाखवायचे आहेत तुम्हाला लक्षात घ्या. अजून पण क्वेश्चन दाखवायचं आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्ही पॉइंट नोट डाउन करून ठेवायचा, की हे प्रश्न करायचे नाहीत. तुम्ही 2021च्या पुढचे क्वेश्चन्स बघा. याचं का? तिथं पोर्शन चेंज झालाय. मग हे प्रश्न सगळेच करायचे नाहीत का? तसं नाहीये बाळांनो. प्रॉब्लेम काय, की जुन्या सिलेबसमध्ये मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सल्फ्युरिक ॲसिडला 2 टाइप होते. कॉन्टॅक्ट प्रोसेस आणि एक लीड चेंबर प्रोसेस होती. कुठली? लीड चेंबर प्रोसेस. मुलांना काय वाटतंय? SO2 चं SO3 करायचे ना? व्हॅनेडियम पेंटॉक्साइड. व्हॅनेडियम पेंटॉक्साइड नाही. नायट्रिक ऑक्साइड यूज होतो. NO2 लीड चेंबर प्रोसेस जिथं सिलेबसमध्ये नाहीये. अगदी मी तुम्हाला सांगतो व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी पुस्तकात 4च प्रश्न आहेत. जुन्या सिलेबसमध्ये खूप होतं. आणि नवीन सिलेबसमध्ये पुस्तकाच्या बाहेरचं जर काही येतच नसेल, तर कशाला लीड चेंबर प्रोसेस करताय? हे जे दिले ना व्हॅनेडियम पेंटॉक्साइड हे आपल्या ह्याच्यात आहे लक्षात घ्या. बरं, आता आपण चाललोय 2 स्टेप झाल्या. पहिली काय? सल्फर डायऑक्साइड. इंडस्ट्रियल मेथड पायराइट. आयर्न पायराइट तयार काय होतं? Fe2O3 मेन O2 आणि SO2 बरं. आता हे सल्फर ट्रायऑक्साइड पण झालं. तर दुसऱ्यांदा काय होतंय बघा, हे सल्फर ट्रायऑक्साइडला H2SO बरोबर रिएक्ट झालं, की हे काय तयार झालंय? H2S2O7 ज्याला ओलियम म्हणतात. आयडेंटिफाय द करेक्ट फॉर्म्युला फॉर ओलियम. बघा, बघा बघू H2S2O7 H2S2O7 थांबा ना. अजून एक प्रश्न आहे. Which from the following activity result in the formation of oleum? 2022 मॅन्युफॅक्चरिंग सल्फ्युरिक ऍसिड कॉन्टॅक्ट प्रोसेस. SO3 तयार झालं. H2SO4 बरोबर रिएक्शन. बघा, बाय ॲब्सॉर्बिंग SO3 गॅस इन द कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 जरा तिसरी स्टेप पण झाली लक्षात घ्या. आता शेवटची स्टेप काय, की H2 ओलियमची वॉटर बरोबर रिएक्शन होते आणि सल्फ्युरिक ॲसिड तयार होतं. बरं, झालं का कॉन्टॅक्ट प्रोसेस क्लिअर? मला सांगा काय विचारलंय? ओलियमचा फॉर्म्युला H2S2O7 थांबा की. आता अशी एक वायवा सीरीज येईल लक्षात घ्या, की ज्यात मी H2S2, H2SO4, H2SO3, H2S2O7 हे सगळे स्ट्रक्चर ऑक्झो ऍसिड ऑफ सल्फर आहेत. मग मी तुम्हाला सांगू का? रेडॉक्स रिएक्शन मध्ये जायचं. कुठं? रेडॉक्स रिएक्शन मध्ये. आणि हे सल्फर आहेत ना, ह्याचे ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट करून दाखवा मला. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत त्याच्यात. त्यासाठी स्ट्रक्चर यावं लागतं. तर मी प्लीज एक रिक्वेस्ट करतोय तुम्हाला इमिजिएटली ऑक्झो ऍसिड्स ऑफ सल्फर आणि सह्याद्री ट्युटोरियल असं सर्च करा. तुम्हाला डिटेल व्हिडिओ मिळेल. बघा. म्हणजे रेडॉक्सची पण तयारी होऊन जाईल. रेडॉक्समध्ये एक प्रश्न फिक्स असतो सीईटीला की ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट करा म्हणून. पुन्हा ओलियम बद्दल विचारलंय. इंडस्ट्रीमध्ये पायराइट यूज होणार आहे. कॅटलिस्ट प्लॅटिनम आहे. प्लॅटिनाइज्ड एस्बेस्टॉस, SO2, SO3 लीड चेंबर प्रोसेस नाहीये आपल्याला लक्षात घ्या. ओके, ओके. झालं. मग आता मला सांगा, अशा बेस्ट वायवा सीरीज 10 मिनिटापेक्षा कमी वेळेत, त्यापेक्षा पहिला 9 मिनिटं लागलीत आता दिसतंय मला. पण त्याच्या अगोदरचं 1-2 मिनिटं मी तुमच्याशी डिस्कशन केलं होतं. 5-6 मिनिटं 5-6 मिनिटात एक-एक सीरीज तुमची कंप्लीट होईल. याच्या नोट्स बनवा, याची परत-परत रिव्हिजन करा. हेच प्रश्न तुम्हाला ॲज इट इज परीक्षेत दिसतील आणि आपण चांगले मार्क मिळवायचे आहेत. ऑल द बेस्ट.